आता बहुतांश जणांच्या मनात असा प्रश्न आला असेल की अमेरिकेचं सोयाबीन अमेरिकेमध्ये असतं, आपलं सोयाबीन आपल्याकडे असतं, मग नेमकं तिथल्या बाजाराचा आपल्या बाजारावरती परिणाम काय होतो? तर आपल्या देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन किंवा सोयाबीनचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त होतं आणि हे जास्त उत्पादन समजा देशातून बाहेर गेलं, त्याला जर चांगला रेट मिळाला तर आपल्या देशामध्ये देखील आपल्या सोयाबीनला चांगला रेट मिळतो. पेरणी सुरू झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की बाजारभाव कमी राहतील. व्यापारामधली ही अनिश्चितता लक्षात घेऊन अमेरिकेतील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी कमी करण्याचं ठरवलं होतं. पण नेमकं पुढच्या काळामध्ये व्यापार युद्ध जे सुरू होतं त्याला स्थगिती मिळाली. म्हणजे जे काही दोन्ही देशांनी एकमेकांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलं होतं, त्या आयात शुल्काला व्यापारी वाटाघाटीसाठी स्थगिती दिली होती. त्यामुळं अमेरिकेमध्ये देखील सोयाबीनचं क्षेत्र गेल्या वर्षी एवढंच राहील असा अंदाज आहे. सुरुवातीला असा अंदाज होता की अमेरिकेतली सोयाबीनची पेरणी जवळपास 14% कमी होईल. पण आता तसं काही होणार नाही असा अंदाज खुद्द अमेरिकेतून सुद्धा पुढे येतोय. जर समजा